उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांना सप्रेम सलाम. प्रियजन हो, खरोखरच परमेश्वराच्या विपुल आशीर्वादामुळं आणि त्याच्या आम्हावर असलेल्या अखंडित कृपेबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया आणि अत्यंत कृतज्ञ नम्र अंतकरणाने पुन्हा एकदा या संधीच्या द्वारे आपण देवाच्या चरणाजवळ या भक्तीच्या माध्यमातून आपण जाऊया. सप्टेंबर महिन्यातील हा पहिला रविवार 6 सप्टेंबर आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 5 सप्टेंबर हा दिवस आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे. एक सामान्य शिक्षक आणि अध्यापन क्षेत्रातील व्यक्ती ही राष्ट्रपती पदी विराजमान होणं ही गोष्ट शिक्षकी पेशासाठी शिक्षकासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि भूषणावह आहे. आणि म्हणूनच शिक्षकांप्रती असलेला आदर सन्मान त्यांच्याकडे असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन या नात्यानं साजरा केला जातो. याच प्रसंगाचं आणि याच विशेष अशा दिनाचं औचित्य साधून मी आज मंडळीतील सर्व जे शिक्षक आहेत, आजी शिक्षक आहेत, माजी शिक्षक आहेत, त्याचप्रमाणे इतर शिक्षकेतर सेवक आहेत, या सर्वांना मंडळीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देत आहे. कारण त्यांच्या बहुमूल्य सेवेच्या योगदानाबद्दल समाज या नात्यानं आम्ही सर्वजण त्यांच्याकडे असलेली कृतज्ञता आज आम्ही व्यक्त करत आहोत. आजच्या या विशेष उपासनेसाठी आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ जात असताना, या उपासनेच्या माध्यमातून देवाच्या पवित्र चरणाजवळ जात असताना आज संदेश देण्याकरता ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या म्हणजे आपल्या मंडळीच्या सभासद प्रोफेसर रंजिता सुधीर सुतार. खरोखरच प्रियजन हो, अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मंडळीमध्ये अनेक अशी कुटुंब आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा इतर सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं बहुमूल्य योगदान देणारी अनेक कुटुंब आहेत, वेल क्वालिफाईड, आणि त्यापैकी सुद्धा कुटुंब आहे आपल्या सर्वांना अतिशय आदरणीय असलेले प्रोफेसर डॉक्टर AM सुतार, की ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रामध्ये वेचलं. अनेक त्यांनी पुस्तकं लिहिली, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याच कुटुंबामध्ये देवाने त्यांना अनेक उत्तम अनुग्रहाने आशीर्वाद दिले. आणि ॲडव्होकेट सुधीर सुतार मंडळीचे वडील अगदी अलीकडेच त्यांची नोटरी म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि ही सुद्धा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या सर्व कुटुंबाबद्दल प्रथम मी देवाला धन्यवाद देतो. आणि जेव्हा मी मॅडम रंजिता सुतार यांना विनंती केली तेव्हा सुरुवातीला त्यांनी सांगितलं की बाळासाहेब, विद्यार्थ्यांना मी शिकवते, कॉन्फरन्सेसमधून आणि इतर वर्कशॉप्समधून आम्ही मार्गदर्शन करतो, परंतु देवाच्या वचनातून बोलण्याची ही माझी पहिली वेळ असेल. आणि मग मी ॲडव्होकेट सुधीर सुतारला पण सांगितलं की तुम्ही थोडंसं त्यांना एनकरेज करा. आणि ते मला म्हणाले की निश्चितच बाळासाहेब, ते तुम्हाला नाही म्हणणार नाहीत आणि ते संदेश देण्यासाठी तयार होतील. आणि खरोखरच त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि आज देवाच्या पवित्र वचनातून या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता, देवाचं वचन सांगण्याकरता त्या आपल्यामध्ये येणार आहे. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो.
प्रोफेसर रंजिता मॅडम ह्या बी आहे, बॅचलर ऑफ इंजिनियर. त्याचप्रमाणे त्या एमटेक आहेत, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, आणि जवळजवळ 17 वर्षाचा अनुभव आहे. सध्याचं जे युग आहे याला आपण कम्प्युटराइज्ड युग असं म्हणतो, आणि जवळजवळ 17 वर्षाचा अनुभव KIT सारख्या एका नामवंत अशा विद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करणाऱ्या प्रोफेसर रंजिता सुतार कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये त्या आपलं सेवेचं योगदान देत आहेत आणि अनेक रिसर्च पेपर्स त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी ॲक्टिव्ह रिसर्च ऑन इंटरनेट ऑफ थिंग्स या विषयावरती रिसर्च पेपर्स तयार केलेले आहेत. अनेक सेमिनार्स त्यांनी आणि वर्कशॉप त्यांनी कंडक्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांची थोडक्यात एकाच शब्दात एकाच वाक्यात ओळख मला सांगता येईल ती अशी की शी इज अ वुमन, शी इज अ लेडी, हायली कमिटेड अँड डेडिकेटेड टुवर्ड्स हर प्रोफेशन. या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलेली एक व्यक्ती असा त्यांचा परिचय आहे. आणि मी अधिक वेळ न घेता त्यांना विनंती करतो की आज देवाच्या पवित्र वचनातून शिक्षक दिनाचं औचित्य साधून देवाचं मार्गदर्शन, देवाचा संदेश त्यांनी आम्हाला द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व बंधू आणि भगिनींना ख्रिस्तात सलाम. प्रथमतः मी प्रभूचे आभार मानते की त्यांनी मला ही उत्कृष्ट संधी दिली तुमच्याशी बोलण्याची. त्याचप्रमाणे माननीय मोरे पाळक साहेब यांचेही आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, संदेश देण्याची प्रेरणा दिली आणि सतत मार्गदर्शन केले. सर्व वडीलवर्ग आणि सभासदांचेही आभार. पियानो, मी रंजिता सुतार, KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे प्राध्यापिका आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये. मी ही एक शिक्षिका आहे
आणि म्हणूनच शिक्षक दिनानिमित्त मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मी एका शिक्षकाचे मनोगत माझ्या देवाच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करणार आहे, मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रथमतः आपण प्रभूला धन्यवाद देऊया आणि प्रार्थना करूया. हे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभूजी, आजचा दिवस आमच्या आयुष्याला जोडलास त्याबद्दल तुझे आभार मानते. शब्दात दिवस पवित्रपणे पाळण्यासाठी आम्हाला विशेष सहाय्य कर. आज देवबापा, आम्ही चर्चला उपस्थित राहू शकत नाही कोरोनाच्या काळामध्ये आणि ह्या पॅन्डेमिक मध्ये कित्येक जणांचे हाल होत आहेत देवबापा. तरी देवबापा आम्हाला ऑनलाईन मीडियम द्वारे तू इथं भक्ती करण्याची संधी दिलीस त्याबद्दल तुझे आभार मानते. ही भक्ती प्रार्थना तू आशीर्वादित कर. सर्व भक्तीला जे उपस्थित आहेत त्यांनाही तू आशीर्वादित कर देवबापा. जे गरजू अर्जू आहेत त्यांना तू आशीर्वादित कर. आणि देवबापा, माझ्या वाणीला तू स्पर्श कर आणि हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला तू विशेष सहाय्य कर. इथून पुढचा वेळ तू तुझ्या स्वाधीन करते देवबापा. मला तुझे स्वाधीन करते. ही प्रार्थना तुझा पुत्र येशूच्या नावाने करते म्हणून ऐकते द्या. आमेन. तर आज प्रथमतः प्रियानो, शिक्षक दिन म्हणजे काय? शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर रोजी केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकांबद्दल प्रेम व आदर पाहून भारत सरकारने शिक्षक दिन हा त्यांच्या जन्मदिनी साजरा करण्याचा संकल्प केला. शिक्षक म्हणजे पहिला आपण हे पाहूया. शिक्षक एक समाज परिवर्तनाचा घटक आहे. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार हा आकार देत असतो आणि त्याच्यापासून एक प्रतिकृती निर्माण करतो, त्याचप्रमाणे शिक्षक देखील आपल्या विद्यार्थ्यांना आकार देऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करून त्यांना एक जबाबदार नागरिक घडवण्याचा प्रयत्न करीत असतो. टीचर्स हॅव अ ग्रेट मिशन टू इग्नाइट द यंग माइंड्स. त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या असतात. शिक्षणाव्यतिरिक्त त्यांना ज्ञानाचा पाया हा भक्कम करायचा असतो. शिक्षक हे रोल मॉडेल आणि इन्स्पिरेशन आहेत. कुणाचे तर विद्यार्थ्यांचे आणि ज्यांना ते शिकवतात. सो रोल मॉडेल म्हणजे काय? एक आदर्श व्यक्ती. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणीतरी एक रोल मॉडेल आहे ज्याला आपण आदर्श व्यक्ती असं म्हणतो. आणि ते शिक्षक सतत त्यांना प्रोत्साहन देतात, पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात. त्यामुळे ते विद्यार्थी उंच भरारी घेऊन पुढे ते स्वतःही दुसऱ्याचे रोल मॉडेल होत असतात. तर आपण हे पाहूया की शिक्षकांच्या जबाबदाऱ्या काय काय आहेत. तर शिक्षकांनी कुठल्या उत्तम कामगिरी केलेल्या आहेत तर ते आपल्याला प्रथमतः मार्गदर्शन करतात, आपल्या मतांना आणि विचारांना एक सक्षम करतात, त्यांना आकार देतात, आपल्या या समाजात कसे राहावे, कसे जगावे याबद्दल जागरूकता निर्माण करतात. ते शिक्षणाबरोबरच आपल्या ज्ञानाचा पाया भक्कम करतात व ते आपले गुरु असतात, ते हितचिंतक असतात, मार्गदर्शक असतात. तर इथं आपण काय म्हणतो की शिक्षक म्हणजेच गुरु. ख्रिस्त माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली, हे उपासना संगीतातील सुंदर गीत नारायण वामन टिळक यांनी लिहिलेले आहे. यामध्ये सुंदर ओळी लिहिलेल्या असताना त्यामध्ये काय लिहिलेले आहे की ख्रिस्त हा गुरु आहे, ख्रिस्त गुरु माऊली आहे. तर ख्रिस्ताला गुरु असे संबोधलेले आहे. तर चला आपण ख्रिस्त कसा गुरु आहे आणि आपल्या जीवनात त्यामुळे काय प्रभाव पडतो आणि काय प्रभाव पडलेला आहे ते आपण पाहूया. तर शिक्षक दिनानिमित्त माझ्याकडे आज शब्दात दिवशी हा संदेश आहे की ख्रिस्त एक गुरु, ख्रिस्त एक गुरु, जीजस ॲज अ टीचर या कन्सेप्टवर आधारित आहे. आपण येशूला मुक्तिदाता, तारणारा व मसीहा म्हणून ओळखतो. पण काय आपल्याला ठाऊक आहे की येशू एक शिक्षक आहे? येशूचा उल्लेख गुरु असे 60 वेळा बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये झालेला आहे. येशूला सर्व लोक गुरु असे संबोधित असत. त्याचप्रमाणे त्याचे शिष्यही त्याला गुरुजी असे म्हणत असत. तर मी त्याच्यासाठी योहानाचा 13वा अध्याय 13वा वचन, तुम्ही मला, प्रभू येशूने काय म्हटले, तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते योग्य आहे कारण मी तसा आहे.
कारण परमेश्वराने स्वतःच सांगितले की येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितले की तो गुरु आहे. कारण मी तसा आहे याचा अर्थ काय, तो गुरु असे त्याला स्वतःला समजतो आणि तो आहेच. त्याचप्रमाणे योहानाचे 3 अध्याय 2 वचन हे सांगते की जेव्हा निकोदेमस भेटाव्यास आला तेव्हा तोही म्हणाला, गुरुवर्य, आपण देवाकडून आलेले गुरु आहात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करिता ती कोणालाही देव त्याच्याबरोबर असल्याशिवाय करता येणे नाही. तर इथं निकोदेमस हे म्हणतो की गुरुवर्य. सो गुरु हा शब्द बऱ्याच ठिकाणी हा पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारामध्ये शिष्यांनी हा वापरलेला आहे. तर मग चला येशू हा कसा शिक्षक आहे ते आपण पाहूया. येशूचे शिक्षण कसं होते तेही बघूया. तर येशूचे शिक्षण हे सरळ व सोप्या पद्धतीचे होते. तो दैनंदिन जीवनातील उदाहरणे वापरत होता, त्या दाखल्यांद्वारे बोलत होता, जेणेकरून की लोकांना आणि शिष्यांना ते पटकन समजेल. तर त्याच्यासाठी मी लूक शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय 30 ते 37 वचनांमध्ये असे लिहिलेले आहे की शोमरोण्याचा दृष्टांत दिलेला आहे. आपला शेजारी कोण आहे हे समजवण्यासाठी चांगल्या शोमरोण्याचा दृष्टांत दिला. त्याचप्रमाणे दिवा, नाणे, पेरणाऱ्याचा दृष्टांत आहे. मार्कच्या 4 अध्यायामध्ये 1 ते 34 वचन आपल्याला दिसते, 34वे वचन. आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे, तथापि एकांती तो आपल्या शिष्यांना समजावून सांगत असे. तर ह्या वचनाद्वारे आपण काय पाहतो की प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराने दाखले दिले. दाखल्या वाचून तो शिकवत नसे असे बोलला. दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसेल आणि हे दाखले सांगून तो त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असे लोकांना व शिष्यांना. तर पेरणाऱ्याच्या दृष्टामध्ये दिव्याच्या एक्झाम्पल मध्ये त्यामध्ये काय सांगतो की दिवा हा दिवठणीवर ठेवायला पाहिजे, कारण त्याचा उजेड हा सर्वांपर्यंत पोचायला, तो कधी झाकून ठेवत नसतात. त्याचप्रमाणे पेरणाऱ्याच्या दृष्टांतामध्येही काही असे सांगितलेले आहे की काही बी हे वाटेवर पडले, तर काही बी हे खडकाळ जमिनीवर पडले, तर काही बी हे सुपीक जमिनीत पडले. तर जे वाटेवरती पडले होते ते पाखरांनी खाऊन टाकले, ते काही पायी तुडवलेले गेले. तर जे खडकाळ जमिनीतले बी होते ते रुजले आणि त्याच्यापासून रोप तयार झाली, पण त्याची वाढ खुंटली, ते पिकं जळून गेली कारण त्याला मूळ नव्हते. त्याचप्रमाणे जे सुपीक जमिनीत पडले ते चांगले रुजले, त्याच्यापासून फळ निर्माण झाले. तर हा दृष्टांत जेव्हा सांगितला येशू ख्रिस्ताने शिष्यांना, त्यावेळी शिष्यांना हा उलगडला नाही. म्हणून त्याने पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताला विचारले की ह्याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आम्हाला उलगडून सांग. परमेश्वराच्या वचनात काय ह्या दाखल्यांमध्ये असेही लिहिलेले आहे की ज्याला कान आहे तो ऐकू. तर शिष्यांनीही त्याच्याकडे लक्ष दिले, पण त्यांना ते लक्षात आले नाही. तर त्याचे विश्लेषण हे नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने केले. तर बघा ह्याच्यामध्ये आपण काय पाहतो की दाखल्या वाचून आणि एक्झाम्पल्स दैनंदिन जीवनातील गोष्टी सांगून ते समजवत असे लोकांना. त्याचप्रमाणे आपण नंतर पाहतो की येशूचे शिक्षण हे अधिकारयुक्त होते. तो अधिकारवाणीने बोलत असे. तर मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 28व्या वचनामध्ये काय सांगितलेले आहे. येशूचे 28वे वचन पहा. येशूने हे सर्व बोलणे पूर्ण केल्यावर त्याच्या या प्रबोधनामुळे लोकसमुदाय थक्क झाला, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्रांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता. तर प्रभू येशू प्रियांनो अधिकारवाणीने शिकवत होता, कारण तो त्याचा अधिकार होता. त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षक हा अधिकारवाणीने शिकवत असतो. आपल्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस तो शिकवत असतो, तो जणू काही त्याचा अधिकार आहे या पद्धतीने शिकवत असतो. त्याचप्रमाणे येशूचे शिक्षण दया, कृपा व माफी देणारे होते. त्याद्वारे कित्येकांना माफी, दया आणि कृपा मिळाली. तर आपण ते पाहण्यासाठी आपण
लुक वर्तमान ह्याचा 6वा अध्याय 35 ते 36 हे वचन बघूया. तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, परतफेडीची अपेक्षा न करता उसने द्या, म्हणजे तुम्हाला महान पारितोषिक मिळेल आणि तुम्ही परमेश्वराची मूल्य व्हाल. कारण कृतज्ञ व वाईट लोकांनाही तो त्याचा चांगुलपणा दाखवतो. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. तर या वचनामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त ही शिकवण देतो की वैरांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, तुम्ही चांगुलपणा ठेवा, तुम्ही दयाळू व्हा. सो दयाळू व्हा म्हणजे येशूचे शिक्षण हे कृपा, दया आणि माफी देणारे होते प्रियानो. तर आपल्याला हे लक्षात येते की येशू किती सिंपल रीतीने सर्व गोष्टी समजवत आहे. सरळ सोप्या पद्धतीने समजवतो, अधिकारवाणीनेही समजवतो आणि नंतर शिक्षण देताना दया, कृपा आणि माफी देणारे शिक्षण देतो. या उलट असे होते की परुषी व सदुकी न्याय व देवाची प्रीती यांच्याकडे दुर्लक्ष करीत असत. लुकाचा 11वा अध्याय 42व्या वचनामध्ये असे पाहायला मिळते, परंतु तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार. मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे पुदिना, कढीपत्ता व प्रत्येक प्रकारची वनस्पती याचा तुम्ही दशांश देता आणि न्याय व देवाची प्रीती याकडे मात्र कानाडोळा करीता. तर ह्याच्यात आपण पाहतो की परुषी व सदुकी यांच्याकडे देवाच्या प्रीतीकडे हे दुर्लक्ष करीत असत. तर येशूचे शिक्षण काय सांगते की दया, कृपा आणि माफी देणारे शिक्षण दिले पाहिजे, देवाच्या प्रीतीकडे लक्ष दिले पाहिजे. दुसऱ्या एका वचनामध्ये असे आपल्याला दिसून येते की येशू जे काही शिकवी ते तो स्वतः पाळत असे. तो प्रामाणिक व पारदर्शक शिक्षक होता. तर स्वतः पाळण्यासाठी आपण एक वचनाचा आधार घेऊया. लूक वर्तमान ह्याचा 6वा अध्याय 28वे वचन, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे लुकाचा 6वा अध्याय 31व्या वचनामध्ये काय लिहिलेले आहे, लोकांनी तुमच्याबरोबर जसे वर्तन करावे अशी तुमची इच्छा असेल तसे तुम्हीही वर्तन करा. तर ह्या वचनाद्वारे आपण काय बघतो की येशूचे शिक्षण हे ज्यावेळेस तो देत होता त्याचप्रमाणे ते स्वतःही पाळत होता व प्रामाणिकपणे ते पाळत होता, प्रामाणिक होता तो. जसे वर्तन करावे अशी तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही वर्तन करा. तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, परतफेडीची अपेक्षा न करता उसने द्या, म्हणजे तुम्हाला महान पारितोषिक मिळेल. सो या शिक्षणाद्वारे परमेश्वर असे सांगतो की आपण ही प्रामाणिक व पारदर्शक असले पाहिजे. येशूमुळे व त्याच्या शिक्षणामुळे अनेक लोकांचे जीवन हे परिवर्तन झाले, त्यांच्या जीवनामध्ये प्रभाव पडला. तर त्याच्यासाठी आपण पवित्र शास्त्रामध्ये अनेक दाखले आहेत, अनेक वचनं आहेत ज्यामध्ये आपल्याला दिसते की कसा प्रभाव पडलेला होता लोकांच्या जीवनामध्ये. आता शोम्रोनी स्त्री म्हणा किंवा झक्कय, पेत्र आणि अनेक लोक त्यांच्या शिक्षणामुळे परिवर्तित झाले. लुकाच्या 19व्या अध्यायामध्ये जक्कयाचा उल्लेख आहे. तर जक्कय हा काय होता? जक्कय हा जकातदार होता. जकातदारला लोक हे पापी म्हणत असत आणि त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करीत नसत. पण येशू हा पापी असून सुद्धा त्याच्याकडे गेला असे लोक म्हणले. पण ज्यावेळेस येशू जक्कयाकडे गेला त्यावेळेस त्याच्यामध्ये परिवर्तन झाले. त्याने आपले सर्व धन हे लोकांमध्ये देण्याची, दान करण्याचं आवाहन दिलं येशू ख्रिस्ताला. तर त्याच्यासाठी आपण लूक शुभवर्तमान याचा 19व्या अध्याय 8वं वचन यामध्ये काय पाहतो, जक्कय उभा राहून पुन्हा प्रभूला म्हणाला, प्रभू पहा, माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मी गरिबांना देईन व अन्यायाने मी कुणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन. तर त्याने दान धर्म केला, दान दिली त्याने त्याची संपत्ती, त्याने स्वतःकडे ठेवली नाही. तर येशूच्या शिक्षणामुळे हा प्रभाव हा जक्कयाच्या जीवनामध्ये पडला. त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर येशूच्या शिक्षणामुळे, त्याच्या वागणुकीमुळे अनेक लोकांच्या जीवनावर प्रभाव
प्रभाव पडला होता. त्यातली एक स्त्री म्हणजे शोम्रोनी स्त्री. शोम्रोनी स्त्री अनेक लोकांवरती प्रभाव पडला असताना आपण पाहतो शोम्रोनी स्त्रीचा अध्याय योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 4था अध्याय 28 ते 30. त्यानंतर ती स्त्री आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पहा, तोच ख्रिस्त असेल का? तेव्हा ते नगरातून निघून येशूकडे आले. तर ह्या दाखल्यामध्ये या वचनांमध्ये योहानकृत शुभवर्तमान याच्या 4था अध्यायामध्ये शोम्रोनी लोकांमध्ये आणि यहुदी लोकांमध्ये त्यांचं पटत नसे असे सांगितलेले आहे. आणि त्यामुळे शोम्रोनी लोकांना हीन दर्जाची वागणूक देत असत आणि त्यांच्याकडले पाणीही पित नसत. तर येशूने शोम्रोनी स्त्रीकडे विहिरीवरती गेल्यानंतर तो तहानलेला होता म्हणून त्याने पाणी मागितले आणि त्यांच्यातला संवाद हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यावेळी शोम्रोनी स्त्री म्हणाली की माझ्या हातचे पाणी तुम्हाला कसे चालेल? आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने सांगितले, तिला बोलले की माझ्याकडून जीवनी पाणी तुला मिळेल. त्या जीवनी पाणीचा अर्थ तिला कळाला नाही, पण नंतर तिने विश्वास ठेवला आणि ती तिने नगरात जाऊन त्याची सुवार्ता सांगितली. तर या वचनाद्वारे आपण काय बघतो? या सर्व वचनांमध्ये येशूचे शिक्षण हे सरळ व सोप्या पद्धतीचे अधिकारवाणीने युक्त असे होते. तो स्वतः प्रामाणिक व पारदर्शक होता. तो जे स्वतः सांगत असे ते स्वतः पाळत असे. तर याच प्रकारे ही शिक्षकाने सर्व काही येशू ख्रिस्ताप्रमाणे त्याचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यावर, लेकरांवर, मंडळीतील लोकांवर आपल्या वागणुकीचा आणि शिक्षेचा प्रभाव पडला पाहिजे. आपल्या शिक्षणाचा प्रभाव तेव्हाच पडेल जेव्हा आपण ते स्वतः पाहून दुसऱ्यांना शिकवू. सो या वचनामध्ये हे असेच सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे पुढे आपण पाहूया की येशू लोकांना व शिष्यांना क्षमा करून त्यांना सुधारण्यासाठी एक दुसरा चान्स देत असे व त्यांना दोष लावत नसे. तर प्रियांनो, आपण पाहतो की तो दोष लावत नसेल तर आपण दुसऱ्याला पटकन दोष लावतो. आपण त्यांना म्हणतो की तू दोषी आहेस, तूच केलेले आहेस, तूच सगळं केलेलं आहेस. आपण स्वतःवरती दोष घेण्याचा प्रयत्न कधी करत नाही. आपण दोषी असलो तरी दुसऱ्यांवरती दोष टाकायचा प्रयत्न करतो. तर हे सांगण्यासाठी मी योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 10 ते 11 वचन आपण पाहतो व्यभिचारी स्त्रीचे. त्यामध्ये येशू पुन्हा उभारून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दोषी ठरविले? कोणी दोषी ठरवले नाही काय? ती म्हणाली, प्रभू, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दोषी ठरवत नाही. जा, यापुढे पाप करू नकोस. तर अशा प्रकारे येशू ख्रिस्ताने दोषी ठरवलेले नाही, तर तो सुधारण्याची संधी देत असे. तर हे सांगण्याकरिता मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. एक छोटीशी गोष्ट आहे ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं उत्तम उदाहरण आहे. ज्यामध्ये शिक्षक हे कसे विद्यार्थ्यांना माफ करतात आणि त्या चुकीला क्षमा केल्यामुळे त्यांच्यात किती परिवर्तन होऊ शकते. तर एकदा काय झाले की एकदा शिक्षकाचे घड्याळ चोरीला गेले आणि त्यावेळेस शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांना वर्गातल्या विचारले की घड्याळ कुठे आहे, कुणी घेतले आहे का, पहा, कुणी चोरले आहे का, त्यांनी कबूल करा. पण कोणीही कबूल करायला तयार नव्हतं. त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकाने उभे केले, वर्गाचा दरवाजा बंद करून त्यांचे सर्वांचे खिसे तपासले आणि खिसे तपासत असताना त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही आपापले डोळे बंद करा. त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी डोळे बंद केले असताना शिक्षकाने ज्यावेळेस खिसे तपासले त्यावेळेस एका विद्यार्थ्याच्या खिशात एक घड्याळ होतं. तेच घड्याळ होतं जे चोरीला गेलेलं होतं. मग शिक्षकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो पुढे गेला आणि ते दुसऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे खिसे तपासू लागले. तर ह्यामध्ये आपण काय पाहतो की
चुकीला त्यांनी क्षमा केली. आणि तोच विद्यार्थी नंतर ज्यावेळेस पुढे होऊन मोठा झाला त्यावेळेस तो एकदा त्या शिक्षकांना भेटला आणि त्याने म्हटला की शिक्षकांना म्हटला, गुरुजी तुम्ही मला ओळखले का? पण गुरुजींनी त्याला ओळखले नाही, कारण तो त्यावेळेस मोठा झाला होता. त्यावेळेस त्याने त्या गोष्टीचा उलगडा करून सांगितला की शिक्षक गुरुजी पहा, मी त्यावेळेस जो विद्यार्थी ज्याने घड्याळ चोरले होते ते माझ्या खिशात होते, ते तुम्ही बघितले नाही, ते बघून सुद्धा तुम्ही दुर्लक्ष केले आणि पुढे गेला. त्यावेळेस मला माझी चूक उलगडली आणि त्यावेळेस तुम्ही मला ती संधी दिली, माझ्या चुकीला क्षमा केली, म्हणून आज मी इतका मोठा झालो आहे आणि तुमच्या समोर उभे आहे. त्यावेळेस मी शाळा सोडायचा प्रयत्न केला, कारण मला फार वाईट वाटले होते, परंतु तुम्ही माझ्या जीवनात जी साक्ष निर्माण केली त्यामुळे माझ्या जीवनात परिवर्तन झाले आणि त्यामुळे तुम्ही चुकीला क्षमा केल्यामुळे माझे जीवन परिवर्तित झाले. तर या दाखल्याद्वारे, या एक्झाम्पलद्वारे आपण काय शिकतो की चुकीलाही क्षमा करायला पाहिजे. आणि असे अनेकच उदाहरणं आहेत ज्यामध्ये, पण हे व्यवस्थित शिक्षकाचं उदाहरण होतं म्हणून मी तुम्हाला ते सांगितलेले आहे. तर येशूचे शिक्षण हे क्षमा करणारे होते, क्षमाशील होते, ते सुधारण्यासाठी चुकीचे क्षमा करत असत. दुसरे एक उदाहरण मी सांगू इच्छिते. येशू कसा शिक्षक आहे की तो आपल्या शिष्यांवरती लक्ष केंद्रित करत असेल व त्यांना रहस्य सांगत असेल, सर्व गोष्टी उलगडून सांगत असेल. तर एका शिक्षकाची जबाबदारी असते की त्याने आपल्या विद्यार्थ्यांवरती जास्त लक्ष केंद्रित करावं, त्यांना रहस्य सांगावे, त्यांना सर्व गोष्टी उलगडून सांगावे. फॉर एक्झाम्पल, इथं ह्याच्यामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लुकाचा 8वा अध्याय 9वं वचन आपल्याला काय सांगतं? त्याच्या शिष्याने त्याला विचारले की ह्या दाखल्याचा अर्थ काय? तर मगाशीच मी तुम्हाला सांगितले की तो येशू ख्रिस्त हा दाखले सांगत होता आणि दाखले त्यांना समजावून सांगत असेल, त्यांना रहस्य उलगडून सांगत असेल. आणि त्याचप्रमाणे येशू शिष्यांना प्रश्न विचारताना कधी निरुत्तर ठेवले नाही, त्यांच्यावर रागही कधी केला नाही. तर याच प्रकारे आपणही, शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांना, लेकरांना व मंडळीतील लोकांना त्यांच्या शंकेचे, प्रश्नाचे उत्तर देण्याचे गरजेचे आहे. ते त्यांच्या उन्नतीसाठी गरजू पडेल. शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही, प्रशिक्षित झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल, गुरुसारखा होणार असे सांगितलेले आहे लुकाच्या 6व्या अध्यायामध्ये 40वं वचन. एक शिक्षक या नात्याने येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना फक्त शिकवले नाही तर सक्षम बनवले. सक्षम बनवण्याची गरज आहे. प्रियानो, आज आम्ही हे शिकवताना ह्या वचनाचा आधार घेऊन मी पुढे सांगणार आहे. तर आम्ही शिकवताना नुसतं शिकवत नाही, पुस्तकी ज्ञान देत नाही, तर त्यांना प्रॅक्टिकली ते कसे करू शकतात ह्याच्याबद्दल आम्ही ते सांगत असतो. आता जर शिक्षकाने नुसतं शिकवले की ही गाडी आहे, ही अशा पद्धतीची असतात, ह्याला ब्रेक असतात, हे असतात, नुसतं पुस्तकी ज्ञान दिले, पण ज्यावेळेस ती गाडी ज्यावेळेस स्वतः चालवायची आहे, स्वतः घडवायची आहे, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस इंडस्ट्रीज मध्ये जातात त्यावेळेस त्यांना ते जमणार आहे का? नुसतं दाखवलं तर ते त्यांनी स्वतः इम्प्लिमेंट करून प्रॅक्टिकली ते बघायला लागते, त्याशिवाय त्यांना ते कळत नाही. त्याचप्रमाणे डॉक्टरांचंही मी उदाहरण घेते. ज्यावेळेस डॉक्टर त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्यावेळेस ते प्रॅक्टिकली ते करून दाखवतात की ऑपरेशन हे कसं केलं पाहिजे, कशा प्रकारचे स्टिचेस असतात, कुठल्या प्रकारचे मेडिसिन्स कसे वापरायचे, हे सगळं सांगत असतात. पण ते प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना करून बघितल्याशिवाय त्यांच्या इंटर्नशिपमध्ये त्यांना ते कळत नाही. तर प्रियानो, यावरून असे कळते की शिक्षकाने नुसते शिकवले नाही पाहिजे, तर त्यांना केपेबल केले पाहिजे, त्यांना सक्षम केले पाहिजे. आणि येशू ख्रिस्तानेही हेच केले. त्यांनी आपल्या शिष्यांना नुसते शिकवले नाही, तर त्यांना सक्षम केले. प्रेषितांच्या कृत्यांच्या अध्यायामध्ये आपण हे पाहतो की शिष्यांनी कित्येक जणांनी भूते काढली, कित्येक जणांनी रोग बरे केले. त्यांनी येशूचा आदर्श घेऊन येशूची सर्व शिकवण ती पणाला लावून त्यांनी ती वापरली आणि त्याचा उपयोग केला. त्याचा प्रार्थनेद्वारे ते सर्व काही शक्य झाले येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामुळे.
कारण पूर्वी एका अध्यायामध्ये मार्ककृत शुभवर्तमान ह्याच्या 9व्या अध्यायामध्ये 28 ते 29 मध्ये आपण काय पाहतो की येशू घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला खाजगीत विचारले, आम्हाला ते का काढता आले नाही? ते का काढता आले नाही म्हणजे भूत का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, ह्या प्रकारचे भूत केवळ प्रार्थनेने काढणे शक्य असते. प्रार्थनेने काढणे शक्य असते. तर पहा प्रियांनो, लूककृत शुभवर्तमान ह्याचा 9वा अध्याय 1 ते 6 वचनांमध्ये काय सांगते? नंतर येशूने त्याच्या 12 प्रेषितांना एकत्र बोलवून त्यांना भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सर्व सामर्थ्य व अधिकार दिला. देवाच्या राज्याची घोषणा करायला व रोग्यांना बऱ्या करायला पाठवताना त्याने त्यांना सांगितले, वाटेसाठी काही घेऊ नका, काठी जोळी भाकर किंवा पैसे घेऊ नका, 2 अंगरखे घेऊ नका. त्या घरात तुम्ही जाल तेथे राहा, तेथून निघेपर्यंत तिथेच मुक्काम करा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाही त्यांच्या विरुद्ध साक्ष म्हणून या नगरातून निघते वेळेस तुमच्या पायाची धूळ झटकून टाका. तर ते निघून सर्वत्र शुभवर्तमान जाहीर करीत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले. तर हे पहा प्रियांनो, येशूने नुसते शिक्षण दिले नाही शिष्यांना, तर ते कसे शिकावे हेही सांगितले. तर बऱ्याचदा अनेक वेळा असेही होते की कटू शब्द बोलून विद्यार्थ्यांना शिक्षक हे त्यांची मने दुखावतात. तर येशूने तसे केले नाही. त्याने कोणतेही सिक्रेट्स, रहस्य स्वतःजवळ ठेवले नाही. तर आणि अनेक वचनामध्ये पवित्र शास्त्राच्या असेही आपण बघतो की तुमचे बोलणे सर्वदा सभ्य व मिठाने रुचकर केलेले असावे. कलस्साईकरास पत्र याचा 4 अध्याय 6 वचन. त्याचप्रमाणे इफिसकरास पत्रामध्ये 4 अध्याय 29 वचनामध्ये तुमच्या मुखातून दुर्भाषण न निघू, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच निघू, त्यामुळे ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. तर प्रत्येक शिक्षकाने दुर्भाषण करू नये, त्याचे बोलणे हे मिठाने रुचकर केलेले असावे व उन्नती करता जे चांगले तेच असावे. त्यांनी कटू शब्द बोलू नये विद्यार्थ्यांना, लेकरांना व मंडळीतील. जितक्या वेळा विद्यार्थी आम्हीही तसेच करतो, किती वेळा विद्यार्थ्याने एखादी गोष्ट उलगडून सांगा म्हणून सांगितले तर आम्ही तितक्या वेळा सांगतो ते. तर ह्या वचनाद्वारे आपण काय बघतो की शिक्षकाने येशू ख्रिस्ताचा सर्व शिकवणीचा आधार घेऊन जर शिकवले तर तो उत्तम शिक्षक होऊ शकतो. आता हे सर्व मी जे सांगितले ते येशू ख्रिस्त ऍज अ टीचर, जीजस ऍज अ टीचर त्याच्याबद्दल सांगितले. तर पवित्र शास्त्रात अनेक वचनात शिक्षणासंबंधित उल्लेख आहे. 1 तिमोथी 4 अध्याय 11 वचनामध्ये काय लिहिलेले आहे? Teach these things and insist that everyone learn them. ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव. याचा अर्थ आज्ञारूपाने, मगाशीच मी सांगितले आहे की येशू ख्रिस्ताने अधिकार वाणीने तो शिकवत होता, आज्ञारूपाने शिकवत होता. त्याचप्रमाणे नीतिसूत्रे याचा 22व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये असे लिहिलेले आहे, ट्रेन अप अ चाइल्ड इन अ वे ही शुड गो. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. तर बघा प्रियांनो, शिक्षण हे कसे दिले पाहिजे जे मरेपर्यंत लक्षात राहील, मरेपर्यंत त्यापासून तो परावृत्त होणार नाही, ते कायम लक्षात राहील. त्याचप्रमाणे रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 7व्या वचनामध्ये काय लिहिलंय? इफ यू आर अ टीचर टीच वेल. त्या अध्यायामध्ये सर्व प्रकारचे जे लोकांना ज्यांना जी कृपादानं दिलेले आहे प्रत्येकाला, त्याने त्याचा कसा उपयोग केला पाहिजे याबद्दल सांगितलेले आहे 12व्या अध्यायामध्ये. त्यातच एक वचन असंही आहे की सेवा करीताना सेवा करणाऱ्याने सेवेत तत्पर असावे, शिक्षण शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात तत्पर असावे. तर शिक्षण देणाऱ्यांना ज्याला कृपादान मिळालेले आहे त्याने शिक्षणासाठी त्याचा तत्परतेने ती सेवा करावी. तर माझ्या संदेशातील शेवटचे वचन हे आहे, कलस्साईकरास पत्र, लेट मेसेज ऑफ क्राइस्ट इन ऑल इट्स रिचनेस फिल
युअर लाईव्ह. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. परस्परात सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. तर प्रियांनो, आपण या वचनातून आज पाहिले की येशू ख्रिस्त हा उत्तम शिक्षक होता. त्याने आपले शिक्षण हे शिष्यांना व लोकांना सोप्या पद्धतीने कसे समजेल याचा सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे येशूप्रमाणे सर्व शिक्षकांनी व इतर लोकांनी ते उत्तम शिक्षक बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रभूची स्तुती असो. मला पुन्हा एकदा हा संदेश देण्यासाठी देवाने पाचारण केले व पाळक साहेबांनी मला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी आभार मानते. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तर आपण प्रार्थना करून हा संदेश कंक्लूड करूया. हे पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करते प्रभूजी, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे आणि सर्वांना ह्याचा लाभ घेता यावा यासाठी मला तू सहाय्य केलेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. सर्वांना येशूची शिकवण ही कायम त्यांच्या डोक्यात राहावी, त्यांच्या मनात राहावी, त्यांच्या अंतःकरणात राहावी, त्यांचे जीवन त्याद्वारे बदलावे आणि त्यांचे जीवन परिवर्तित व्हावे असे दयेने कृपेने कर. हे वाचलेले वचन आणि हा संदेश तू आशीर्वादित केलास, त्याबद्दल तुझे धन्यवाद करून ही प्रार्थना मी तुझा पुत्र येशूच्या नावाने करते म्हणून ऐकते त्या. आमेन. या अत्यंत उद्बोधक अशा संदेशाबद्दल प्रथम मी देवाचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रोफेसर रंजिता सुतार यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सर्वजण या संदेश वचनाप्रमाणे आपलं पवित्र उत्तम योगदान देवराज्याच्या वाढीसाठी देण्यासाठी सदैव परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वजण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या या संदेश वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझा पुत्र आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम शिक्षक आहे, त्याला आपल्या समोर आदर्श ठेवून आमचं पवित्र योगदान तुझ्या देवराज्याच्या वाढीसाठी देण्याकरता आम्हा प्रत्येकाचं तू विशेष सहाय्य कर. आम्ही सर्वजण प्रभू यावेळेस मंडळीतील समाजातील शिक्षकांप्रती असलेली आमची प्रीती, आमचा आदर व्यक्त करत असताना त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की प्रभू सर्व आजी आणि माजी शिक्षक, त्याचप्रमाणे जे शिक्षकेतर सेवक म्हणून प्रभू आपली सेवा करत आहेत, ज्याने आपली सेवा दिलेली आहे, अशा सर्वांसाठी असलेली कृतज्ञता आम्ही तुझ्या चरणाजवळ त्यांच्यासाठी आम्ही व्यक्त करत आहोत. आम्हा सर्वांचं या विशेष उपासनेमध्ये तू सहाय्य केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो आहे. आमेन. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता मानवी बुद्धी, सागम्य आणि अतर्क्य अशी देवाने देव केलेली शांती आपली मने आणि आपली अंतःकरणे ख्रिस्त येशूमध्ये राखो. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, विशेष करून मंडळीतील समाजातील सर्व शिक्षकांबरोबर, शिक्षकेतर सेवकांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो.